ऊस वाहतुकीवर जालना आरटीओची धडक कारवाई, नियम भंग करणाऱ्यामध्ये खळबळ. जालना जिल्ह्यात बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालनाकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून नियम तोडणाऱ्या वाहन चालकांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून तपासणी दरम्यान गंभीर उल्लंघन आढळून आले आहे. ट्रकला डबल ट्रॉली, डबल ट्रेलर जोडणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक, रिफ्लेक्टर शिवाय रात्रीच्या वेळी धोकादायक प्रवास, मोठ्या आवाजात गाणी लावून बेफिकीरपणे वाहन चालवणे व मोटार वाहन कायद्याच्या इतर तरतुदीचा भंग. या दरम्यान सदरच्या मोहिमेदरम्यान एकूण 8 वाहनावर कारवाई करण्यात आली असून तब्बल 44,500 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. तर अधिकाऱ्यांनी काय इशारा दिलाय ते हे पाहूया. रस्ता सुरक्षेला धोका निर्माण करणारी कोणतीही बेकायदेशीर ऊस वाहतूक सहन केली जाणार नाही. डबल ट्रॉली, ओव्हरलोड, विना रिफ्लेक्टर वाहतूक त्वरित बंद करावी, असा कडक इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी दिला. तसेच अशी कारवाई पुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे. या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला आहे. जालना जिल्ह्यात आता नियम तोडणाऱ्याची गय नाही. रस्ता सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज, नियम पाळा, सुरक्षित रहा, असंही आवाहन आरटीओ विभागाकडून करण्यात आलं आहे.